मंडळी, नवरात्रीचा प्राण आहे कन्यापूजन. नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावं, कुठल्या पद्धतीने करावं, त्यासोबतच किती कन्यांना जेवू घालावं, त्याचबरोबर कन्यांना कुठली भेटवस्तू द्यावी. कन्येला तुम्ही कितीही भेटवस्तू दिल्या तरीसुद्धा एक कन्येला महत्त्वाची वस्तू आपण आवर्जून द्यावी. त्यामुळे नवरात्रीमधील सर्व सेवा केल्याचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होतात. कन्यापूजनाच्या दिवशी काही महत्त्वाची कामं आपण निश्चितच करावीत. नाही तुम्हाला 9 कन्या मिळाल्या तर कमीत कमी एक कन्येला तरी आपण जेवू घालावं आणि योग्य तो मानसन्मान करावा. कारण आपल्याला जेव्हा देवी आईकडून एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असते आणि जर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करून आपल्या सर्व इच्छित मनोकामना आपण पूर्ण करू शकतो. कारण कन्येच्या रूपात आई भगवती आपल्या घरामध्ये येत असते, आपल्या घरात अन्न ग्रहण करत असते आणि भरभरून आशीर्वाद देखील प्रदान करत असते. त्यामुळे विधीपूर्वक कन्यापूजन आपण आवर्जून करावं. कन्यापूजन कधी करावं, कसं करावं, त्यासोबतच नवरात्रीमध्ये अधिक फलप्राप्तीसाठी कन्यापूजन करणं खूप महत्त्वाचं असतं. याविषयीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता. श्री स्वामी समर्थ.